तुमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश चव्हाण याने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान देण्यासाठी जी लेक्चर सिरीज सुरू केली आहे त्याबद्दल आकाश चव्हाण माहिती देईलच, परंतु थोडी सपोर्टिव्ह माहिती म्हणून मी आज आपणाशी बोलणार आहोत. आमचं KTHM महाविद्यालय की ज्याची स्थापना 1969 मध्ये झाली. मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. परंतु KTHM महाविद्यालयाची जी अकॅडमिक आणि इतर सर्व क्षेत्रांमधली जी अचिव्हमेंट आहे त्या दृष्टीने संस्थेचं अँकर महाविद्यालय म्हणून गणलं गेलेलं आहे. या महाविद्यालयामध्ये एकूण 30 पदवी स्तरावर प्रोग्राम आम्ही चालवतो आणि 28 पदव्युत्तर स्तरावर प्रोग्राम रन करत असतो. या व्यतिरिक्त 14 रिसर्च सेंटर महाविद्यालयाच्या कॅम्पसवर सध्या अस्तित्वात आहे. याचा बेनिफिट घेऊन 200 पेक्षा जास्त विद्यार्थी हे संशोधनाचं काम करीत आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा जर विचार केला तर एकूण विद्यार्थी संख्या 16,000 पेक्षा जास्त आहे. परंतु संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला जास्त महत्व दिलं जातं. गुणात्मक वाढ व्हावी यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेची कार्यकारी मंडळ, संस्थेचे शिक्षणाधिकारी, महाविद्यालयातील उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी या सर्वांना बरोबर घेऊन आमच्या महाविद्यालयाने गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये चांगली कामगिरी ही पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात दाखवून दिलेली आहे. मी अगदी थोडक्यात त्याचे काही सॅलिएंट फीचर सांगणार आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय स्तरावर नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल म्हणजे NAAC ही युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची अपेक्स बॉडी आहे आणि या बॉडीतर्फे भारतातील सर्व महाविद्यालय, रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आणि सर्व विद्यापीठ वेगवेगळ्या प्रकारची यांचं अक्रेडिटेशन केलं जात असतं. आमच्याही महाविद्यालयाचं पहिलं अक्रेडिटेशन म्हणजे अक्रेडिटेशनची पहिली सायकल ही 2003 मध्ये संपन्न झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये हायेस्ट गुण आमच्या महाविद्यालयाला मिळाले. गुण म्हणजे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ॲव्हरेज. दुसरी सायकल आम्ही 2011 मध्ये पूर्ण केली. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे CGPA मिळवून नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही पुन्हा हायेस्ट राहिलो. आणि तिसरी सायकल 2017 मध्ये आम्ही पूर्ण केली. या तिसऱ्या सायकलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुण म्हणजे CGPA मिळवून A++ श्रेणी आमच्या महाविद्यालयाने मिळवली. हे सर्व होण्यामागं सर्वच गोष्टींचा आम्ही खूप साकल्याने विचार केला. जिथं अकॅडमिक बघितलं गेलं पाहिजे, मॉरल सपोर्ट विद्यार्थ्यांना देणं गरजेचं होतं. स्पोर्ट, NCC, NSS आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या माध्यमातून सपोर्टिंग सर्व्हिसेस स्ट्रॉंग केल्या गेल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेक होल्डरची काय गरज आहे हे लक्षात घेऊन आम्ही MOU असतील, कोलॅबोरेशन असतील, त्या अनुषंगाने कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरू करणं आणि काही गावं दत्तक घेऊन सोशल अवेअरनेस आणि सोशल कमिटमेंट प्रोग्राम राबवले. त्याचाच परिपाक म्हणून आमच्या महाविद्यालयाला महाराष्ट्रामध्ये हायेस्ट ग्रेड म्हणजे A++ श्रेणी ही मिळाली. या पाठीमागं मी ज्या ज्या स्टेक होल्डरची नावं घेतली या सर्वांनीच खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे आणि म्हणूनच हे मला वाटतं शक्य झालेलं आहे. अर्थात NAACचं हे यश मिळण्यापाठीमागं फक्त सपोर्ट महत्वाचा नसतो, पण त्याचबरोबर हार्ड वर्किंग हे अत्यंत महत्वाचं असतं. संस्थेप्रती, महाविद्यालयाप्रती जे सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस पाहिजे ते सर्वच घटकांमध्ये असलं पाहिजे. आणि ते असल्यामुळंच 2003 मध्ये ज्यावेळेस विद्यापीठ अनुदान मंडळाने नवीनच स्कीम आणली होती, कॉलेजेस विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स, आणि पहिल्याच स्टेजला
संपूर्ण भारतातून 47 कॉलेज सिलेक्ट झाले आणि त्यामध्ये आमच्या कॉलेजचा नंबर लागला. सुरुवातीला जरी 60 लाख ग्रँट होती, पण नंतर बेसिक सायंटिफिक रिसर्चच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणात अनुदान आमच्या महाविद्यालयास मिळालं आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रगती करता आली. किंबहुना मी असं म्हणेल की चांगल्या प्रकारे स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलं, चांगले इक्विपमेंट घेतले आणि त्यामुळेच आम्हाला नवनवीन असे संशोधन केंद्र आमच्या कॅम्पसवर सुरू करता आले. आज या कॉलेजेस विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्सची 3री फेज सुरू आहे आणि पुढच्या फेजमध्ये म्हणजे 3री फेज संपल्यानंतर आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी अर्ज करणार आहोत आणि मला खात्री की निश्चितपणे आम्हाला यामध्ये यश मिळेल. या व्यतिरिक्त काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च असेल किंवा DST फिस्ट जे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं जे अनुदान मिळाले त्यातही आम्हाला खूप मोठा हातभार लागला इक्विपमेंट, सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट घेण्यासाठी आणि या सर्व अनुदानातून आम्ही सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी एस्टॅब्लिश केली. का ज्या सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटीमध्ये सध्या FTIR आहे, त्यानंतर TGDT आहे, GCMS आहे म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफी विथ मास स्पेक्ट्रोस्कोपी, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी आहे, त्यानंतर स्पेक्ट्रोफ्लोरोमीटर आहे, HPLC आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि थोड्याच दिवसामध्ये आम्ही एक अद्ययावत असा एक्सरे डिफ्रॅक्शनसाठी इक्विपमेंट घेण्याचा विचार करतो आहे. हे झालं सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटीमध्ये. पण याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे जे विभाग आहेत महाविद्यालयामध्ये त्या वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट हे खरेदी केलेले आहे. निश्चितच PGचे विद्यार्थी असतील, रिसर्च करणारे विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, या सर्वांना कॅरेक्टरायझेशनसाठी या सगळ्या इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंटचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. याशिवाय अंडर ग्रॅज्युएटचे सायन्सचे डिपार्टमेंट स्ट्रेंथन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाला DBT स्टार स्कीम मिळाली, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची, आणि त्यात जे बेसिक सायन्स स्ट्रेंथन करण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी खूप परिश्रम घेतल्यामुळं मला वाटतं यशस्वीपणे आम्ही ही स्कीम सुद्धा पार करू शकलो. आमच्या महाविद्यालयाला A++ श्रेणी मिळाली आणि त्याचाच परिभाग म्हणून विद्यापीठ अनुदान मंडळाने आम्हाला परामर्श स्कीम दिली. त्यासाठी 30 लाख रुपये दिले. या परामर्श स्कीमच्या अंतर्गत आम्ही 9 कॉलेज अडॉप्ट केले जे नॉन अक्रेडिटेड होते आणि त्यांच्या अक्रेडिटेशनची जबाबदारी ही विद्यापीठ अनुदान मंडळाने आमच्यावर सोपवली. आत्तापर्यंत आम्ही 5 महाविद्यालयाचं जे अक्रेडिटेशन नव्हतं त्यांचं अक्रेडिटेशनची प्रोसेस पूर्ण केली आणि उरलेले 4 महाविद्यालयांचं अक्रेडिटेशन थोड्याच दिवसात पूर्ण करू. महाविद्यालयाचा जो इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल आहे आणि प्रत्येक क्रायटेरियाचे कोऑर्डिनेटर आणि त्यांचे सर्व कलिग या सर्वांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतल्यामुळं ही परामर्श स्कीम आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सध्या रन करतोय. याशिवाय MHRD कडनं जे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल स्थापन करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळ्या महाविद्यालय किंवा विद्यापीठांवर दिली होती त्यात आमच्या महाविद्यालयाला ती संधी मिळाली आणि या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिलमध्ये जे मेन ऑब्जेक्टिव्ह होते त्या मेन ऑब्जेक्टिव्हमध्ये स्टार्टअप सुरू करणं किंवा टू इनकल्केट द रिसर्च कल्चर अमंग द स्टुडंट ॲज वेल एज द फॅकल्टी मेंबर किंवा या व्यतिरिक्त एंटरप्रेन्योरशिपसाठी काय मार्गदर्शन करता येईल या सर्व गोष्टींचा विचार करून महाविद्यालयामध्ये याची स्थापना झाली. महाविद्यालयाचे प्राध्यापक या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात लेक्चर सिरीज असेल किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील किंवा ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशनच्या स्वरूपात काही एक्सपेरिमेंट दाखवणं असेल आणि थोडासा सीड मनी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं स्टार्टअपसाठी, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही खूप इफेक्टिव्हली करतो आहे. या व्यतिरिक्त उन्नत भारत अभियान याच्या अंतर्गत आणि उन्नत महाराष्ट्र अभियान या अंतर्गत आम्ही काही गावं दत्तक घेतली.
त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या वेगवेगळ्या विभागांनी, महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागांनी आणि विभागातील प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आणि त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न झाल्यामुळंच नंतर विद्यापीठ अनुदान मंडळाकडनं एक स्कीम आली, स्ट्राईड, दॅट इज स्कीम फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी. या स्कीमच्या अंतर्गत आम्ही हा सोशल अवेअरनेस, सोशल कमिटमेंटचा जो कॉम्पोनंट आहे हा स्ट्रॉंगली त्याच्यासाठी इनपुट दिले आणि वेगवेगळे 5 एक्सपेरिमेंट आम्ही गावाच्या विकासासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाला सादर केले. त्या अंतर्गत गेल्या वर्षी आम्हाला 1 कोटी रुपयाचं अनुदान मिळालं आणि मला खात्री आहे की आमचे प्राध्यापक चांगल्या प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण करतील आणि या प्रोजेक्टमधनं विद्यार्थ्यांसाठी आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एकूण 12 वेगवेगळे कोर्सेस सुरू केले. 2 क्रेडिटचे असतील, 4 क्रेडिटचे असतील, ज्याला विद्यापीठाने अप्रुव्हल दिलं आणि रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे विद्यार्थ्यांचा त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना हे ॲड ऑन कोर्सेसचं नॉलेज मिळणार आहे. त्यामुळं महाविद्यालयाने खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतल्यामुळं विद्यार्थ्यांनी काही स्किल जर ॲक्वायर केले तर त्यांच्या नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी त्यांना खूप मोठा सपोर्ट या माध्यमातून मिळू शकतो. या व्यतिरिक्त महाविद्यालयाने अनेक सर्टिफिकेट कोर्स असतील, डिप्लोमा असतील, ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स सुरू केले आणि विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट मिळालेला आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावर नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्कचं बद्दल बोललं जातं आणि त्या नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्कच्या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असेल किंवा AICTE असेल यांनी बिहोक हे कोर्सेस द्यायला सुरुवात केली आणि कम्युनिटी कॉलेजेस, आमच्याकडे सध्या 5 बिहोक कोर्सेस आणि कम्युनिटी कॉलेजचा एक प्रोग्राम सुरू आहे. यामध्ये 60% वेटेज हे प्रॅक्टिकल कंपोनंटला आहे आणि 40% ही थिअरी कंपोनंटला आहे आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असल्यामुळे मुलांना किंवा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात यातून फायदा होतो आहे. या अकॅडमिक गोष्टी बरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक या NSS असेल, NCC असेल किंवा स्पोर्ट असेल याबद्दल फार कॉशियस आहे. त्यामुळं NSS मध्ये RD परेड असेल किंवा नॅशनल लेवलचे इंटिग्रेशन कॅम्प असतील किंवा थल सैनिक कॅम्प असतील जे नेव्हलसाठी राबवले जातात, या सगळ्यांमध्ये प्राध्यापकांनी चांगलं योगदान दिलं, विद्यार्थ्यांनी खूप चांगलं सहकार्य केल्यामुळं RD परेडसाठी दरवर्षी विद्यार्थी सिलेक्ट होतात. NSSचे जे वेगवेगळे प्रोग्राम होतात त्यातनं कुठल्याही गावाचा विकास करण्यासाठी किंवा कंटिन्युअस कंट्रोल ट्रंचेसच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा त्या गावांसाठी उपलब्ध करून देणं, ही सगळी कामं मला वाटतं विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सहजपणे आम्ही पूर्ण करतो. जे गरजू विद्यार्थी आहे, ज्यांच्याकडं म्हणजे कॅपॅबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे, पण आर्थिक चणचण आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आम्ही अर्न अँड लर्न स्कीम म्हणजे कमवा आणि शिका योजना राबवतो विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून. आणि या व्यतिरिक्त रेमेडियल कोचिंग असेल किंवा इतर जे वेगवेगळे प्रोग्राम आहेत ते खूप इफेक्टिव्हली आम्ही पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली राबवत असतो. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना 12वा प्लॅन जर आपण बघितला तर त्या 12व्या प्लॅनमध्ये UGCने जे 3 वेगवेगळे ऍस्पेक्ट दिलेले होते त्यामध्ये ऍक्सेस अँड एक्सपान्शन, इक्विटी अँड इन्क्लुजन आणि क्वालिटी अँड एक्सलन्स याच्यावर फार भर दिलेला होता. ऍक्सेस अँड एक्सपान्शन म्हणजे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला जर ऍक्सेस दिला तरच एक्सपान्शन होतं इन टर्म्स ऑफ द GR, दॅट इज अ ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ. ती वाढ होऊ शकते आणि ती काळाची गरज आहे. या दृष्टीने UGCने मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे आणि विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी ही जबाबदारी स्वीकारून जो GR आपला पूर्वी कमी होता तो मोठ्या प्रमाणात आता वाढत आहे. मला खरं तर सांगायचं आहे ते दुसऱ्या कंपोनंट बद्दल, ते म्हणजे इक्विटी अँड इन्क्लुजन. जे काही विद्यार्थी महाविद्यालयात शिकतात ते इक्वल प्लॅटफॉर्मवर कन्सिडर केले पाहिजे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, रिलिजन किंवा
त्यांची आर्थिक परिस्थिती, हे म्हणजे हे व्रत अंगीकारून आमच्या महाविद्यालयाने खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्याचं ठरवलं आणि इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिस अडॉप्ट केली. इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिस म्हणजे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि आज आकाश चव्हाणमध्ये ही जी उर्मी जागृत झाली, त्याच्या पाठीमागं महाविद्यालयाने या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचाच मला वाटतं हा परिपाक आहे. आणि त्याला वाटायला लागले, जो दृष्टिबाधित विद्यार्थी आहे त्याला वाटायला लागले की आपल्यासारखेच जे अनेक विद्यार्थी आहे महाराष्ट्रात असतील, या सर्व विद्यार्थ्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावू. मी आज खरोखर संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने आकाश चव्हाणचं हार्दिक स्वागत करतो, त्याचं अभिनंदन करतो आणि त्याच्या ह्या कार्यास खरोखर शुभेच्छा देतो. मी आपणास ही जी पार्श्वभूमी सांगितली आकाश चव्हाणच्या ऍक्टिव्हिटीबद्दल, त्याबद्दल मला वाटतं विस्तृत खुलासा करणं हे गरजेचं आहे. मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केटीएचएम महाविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुरेशी पायाभूत सुविधा, विशेष शैक्षणिक सुविधा पुरवणं आणि आर्थिक रोजगारासाठी संधी उपलब्ध करणं या उद्देशाने देखील महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करीत असतं. दरवर्षी साधारणपणे 150हून अधिक दिव्यांग विद्यार्थी केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिव्यांग विद्यार्थी असणारे केटीएचएम महाविद्यालय हे जिल्ह्यातच नव्हे तर मला वाटतं महाराष्ट्रातील एक अग्रगण्य महाविद्यालय आहे. आम्ही दिव्यांग विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क म्हणजे 10 रुपयामध्ये प्रवेश देतो, पण या व्यतिरिक्त अनेक सुविधा त्यांना देत असतो. त्याच्यामध्ये बुक्स असेल किंवा युनिफॉर्म असेल, या सगळ्या त्यांना देतो. या व्यतिरिक्त त्यांची परीक्षेची फी व इतर सर्व शैक्षणिक फीचा खर्च हा महाविद्यालयामार्फत केला जातो. तसं बघितलं तर आरोग्य, सामाजिक विषमता, आर्थिक परिस्थिती या काही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणामधील महत्वाच्या समस्या आहे. शिक्षण हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचा विशेष हक्क नसून मूलभूत हक्क आहे, या धारणेने महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथपाल व कार्यालयीन कर्मचारी दिव्यांग विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करतात व मदतही करत असतात. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी महाविद्यालयीन प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असतेच. महाविद्यालयीन प्रशासन हे अनेक सरकारी, खाजगी, सेवाभावी व सामाजिक संस्था यांच्या मदतीने विविध प्रकारचे अनुदान व शिष्यवृत्ती प्रत्येक शैक्षणिक वर्षात उपलब्ध करून देत असतात. याचा अर्थ असा की कॉन्स्टिट्यूशनल जे रिझर्वेशन पॉलिसीच्या अनुषंगाने आणि दिव्यांगांना मिळणाऱ्या बेनिफिटच्या अनुषंगाने त्यांना स्कॉलरशिप मिळतच असतं, पण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत कुठून मदत होऊ शकते यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असतात. मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून आमच्या महाविद्यालयामध्ये हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन चेन्नई व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेद्वारे महाविद्यालयात दरवर्षी साधारण 5 लाखापर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. या व्यतिरिक्त हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन चेन्नई यांनी आमच्या 2 विद्यार्थ्यांना लॅपटॉप पण दिला आणि त्यातला एक विद्यार्थी हा आकाश चव्हाण आहे. आमच्या सर्व इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी रॅम्प्स आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना ग्रंथालयाला लागूनच अत्याधुनिक संगणक सुविधा व जॉर्ज या स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर असणारा असा विशेष कक्ष आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे. या विशेष कक्षात इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ 130 ब्रेल बुक आहे, 2000हून अधिक ऑडिओ बुक्स आहे आणि 12 डॉट मिनी डिव्हाइसेस, 3 किबो ई बुक रीडर देखील आमच्या या कक्षामध्ये उपलब्ध आहे. आणि याचा सर्व दृष्टिबाधित विद्यार्थी फायदा घेतात आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी मला वाटतं याचा फार मोठा उपयोग आजपर्यंत झालेला आहे.
या विशेष अभ्यास कक्षाच्या दृष्टिबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. .in कॉर्पोरेशन साऊथ कोरिया या आंतरराष्ट्रीय संस्थेशी महाविद्यालयाने करार करून महाविद्यालयातील दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना 12 .mini डिव्हाइसेस आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे आणि या उपकरणाद्वारे कुठलीही PDF फाईल वाचली जाते, तशीच ब्रेल लिपी ही नेटिव्ह स्वरूपात वापरली जाते. महाविद्यालयाने ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन बरोबर देखील करार केलेला आहे आणि त्यांच्या बरोबरही वेगवेगळे उपक्रम महाविद्यालय राबवत असतं. त्याचा निश्चितच फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जे काही विद्यार्थी असतील किंवा दृष्टिबाधित जे लोक असतील यांच्यासाठी ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि मी स्वतः आम्ही मोठ्या प्रमाणात या लोकांना अन्नधान्य आणि किराणा माल 2 वेळा ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये 1 महिना पुरेल एवढा पुरवलेला आहे. या उपकरणांच्या म्हणजे जे उपलब्ध उपकरण आहे या कक्षात योग्य त्या वापरासाठी तज्ज्ञांकडून आम्ही प्रशिक्षण वर्ग देखील घेतले जातात. या सर्वांचाच परिपाक म्हणजे KTHM महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालय व मराठा विद्याप्रसारक संस्थेचं नाव उंचावलेलं आहे. तसा विचार केला तर आमच्या महाविद्यालयाच्या दृष्टीने वैभव पुराणिक हा एक आयडॉल आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. याचं कारण असं की वैभव पुराणिक याने अनेक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले. वक्तृत्व स्पर्धेत तर त्याने खूप मोठ्या प्रमाणात उंची गाठलेली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने 26 जून हा जो दिवस असतो राजर्षी शाहूंचा जन्मदिवस, या दिवशी वैभव पुराणिक यास सोशल आयडॉल म्हणून गौरवलेला आहे. हा विद्यार्थी पदवी परीक्षेत सुवर्ण पदक मिळवणारा, वक्तृत्व स्पर्धेमध्ये सतत अव्वल असणारा वैभव पुराणिक हा आमच्या महाविद्यालयाचा भूषणच आहे. आज तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उच्च पदावर कार्यरत असून आपला कार्यभार तो अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत आहे. सागर बोडके या विद्यार्थ्याने 128 दिवसात महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर 21 वेळा पादाक्रांत करून आपले नाव वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लंडन अँड ब्रॅव्हो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवलेले आहे. मला वाटतं ही महाविद्यालयाच्या दृष्टीने खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्रातील 60 पेक्षा जास्त अधिक किल्ले त्याने सर केले. जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याचा गेल्याच वर्षी विशेष गौरव केला आहे. महाविद्यालयात आज शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांचे आवर्जून नाव घ्यावेच लागेल असा विद्यार्थी म्हणजे वेदांत मुंदडा. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया दॅट इज डॉक्टर शंकर दयाळ शर्मा हे विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवणारा वेदांत मुंदडा. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत वेदांतने दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य शाखेत प्रथम स्थान मिळवले. तसेच CPT या परीक्षेतही तो अव्वल राहिला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने आपली शैक्षणिक जी झेप आहे किंवा शैक्षणिक उंची आहे ही वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2019-20 मधील उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे. स्मितल मोरे ही महाविद्यालयाची माझी दिव्यांग विद्यार्थी आज मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून आपली भूमिका चोखपणे ती बजावत आहे. दिशा रत्नाकर रोकडे या दिव्यांग विद्यार्थिनीने मिस महाराष्ट्र कोहिनूर ब्युटी या स्पर्धेत 2रे स्थान मिळवले. मला सांगायला आनंद वाटतो की प्रियांका घुमरे व तारा उगले या विद्यार्थिनींनी एशियन पॅरा गेम्समध्ये कांस्य पदक मिळवलेले आहे. सुमन बेंडके व आशा बेंडके या दिव्यांग खेळाडूंनी राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी मिळवून महाविद्यालयाची शान त्यामुळे उंचावलेली आहे. ज्या विद्यार्थ्याने ही लेक्चर सिरीज सुरू करण्याचा मनोदय आखलेला आहे आणि ज्यासाठी तो मोठ्या प्रमाणात एफर्ट्स घेत आहे त्या आकाश चव्हाणबद्दल मी बोलणार आहे. आता आकाश चव्हाण हा आमच्या महाविद्यालयाचा एक गुणवत्ताधारक विद्यार्थी.
12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत आकाशने दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवला. आकाश हा दृष्टिबाधित असून त्याचा उत्साह मात्र वाखाणण्यासारखा आहे. अर्थशास्त्र हा त्याचा पदव्युत्तर स्तरावरचा अभ्यासक्रमाचा विषय. महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमांमध्ये तो सक्रिय असतो. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या हिरिरीने आज तो त्याच्या दृष्टिबाधित मित्रांसाठी एक चांगला उपक्रम महाविद्यालयाच्या वतीने घेऊन येत आहे. मला वाटतं आपण सर्वांनी त्या उपक्रमाचं निश्चितपणे कौतुक करावं. सर्व दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आकाश चव्हाण याला फार मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी सपोर्ट करावं. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये ओपन सोर्स व फ्रीवेअर सॉफ्टवेअरचे विशेष महत्व आहे. आज बहुतांश शिक्षण संस्था तसेच कॉर्पोरेट जगामध्ये अनेक संस्था व उद्योजक हे कॉपीराइटेड व पेटेंटेड सॉफ्टवेअर ऐवजी ओपन सोर्स व फ्रीवेअर प्रकारातील सॉफ्टवेअर वापरण्यास प्राधान्य देत आहे, कारण मोफत ते उपलब्ध होत आहे. NVDA स्क्रीन रीडर कोणीही हे सॉफ्टवेअर वापरू शकतो, कारण हे विनामूल्य आहे. NVDA हे जॉज या सॉफ्टवेअरला उत्तम पर्याय आहे. जॉज सारखे सॉफ्टवेअर सर्वच विद्यार्थ्यांना किंवा दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही, म्हणून देखील या प्रशिक्षणाचे वेगळे महत्व आहे. NVDA हे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या NV ॲक्सिस या कंपनीचा मोटो हा आहे की दृष्टिबाधित व्यक्तीपर्यंत संगणकीय ज्ञान मोफत पोहोचावे व अधिकाधिक दृष्टिबाधितांनी संगणक वापरावा. आकाशने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना सहज पद्धतीने संगणक कसा वापरता येईल यासाठी प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणूनच आकाशने सुरुवातीला या विद्यार्थ्यांसाठी NVDA या सॉफ्टवेअरच्या प्रशिक्षणाची सुरुवात केलेली आहे. या प्रकारचे हे मराठीतील कदाचित पहिलेच प्रशिक्षण असावे. मला खात्री आहे की या उपक्रमाचा सर्वच दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. महाविद्यालयातर्फे आकाशच्या या नवीन उपक्रमास अनेक शुभेच्छा आणि मला खात्री आहे की त्याचा हा उपक्रम निश्चितपणे यशस्वी होईल आणि त्याचे जे सर्व सहकारी आहेत दृष्टिबाधित विद्यार्थी हे निश्चितपणे याचा उपयोग करून आपली शैक्षणिक उंची तर वाढवतील, परंतु समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी ते निश्चितच ललामूट ठरतील अशी मी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. नमस्कार, मी आकाश दिलीप चव्हाण, KTHM कॉलेज ई लर्निंग या यूट्यूब माध्यमावर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की KTHM महाविद्यालय दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी प्रख्यात आहे. त्याचप्रमाणे KTHM महाविद्यालय समावेशित शिक्षणावर देखील भर देताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळेच याच अनुषंगाने KTHM महाविद्यालय एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करत आहे. या उपक्रमाअंतर्गत KTHM महाविद्यालयातील सर्व दृष्टिबाधित विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच तमाम महाराष्ट्रातील दृष्टिबाधित बंधू आणि भगिनी तसेच त्यांच्या पालकांसाठी तांत्रिक प्रशिक्षण जे आहे ते या उपक्रमाअंतर्गत सुरू करत आहोत. यासाठी मला ज्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले व ज्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली असे KTHM महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय VB गायकवाड सर आणि या उपक्रमासाठी मला ज्यांचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे असे चेतन शिरोळे सर, सौरभ खवले सरांचे व आदरणीय प्राचार्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. मित्रहो, आपल्याला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल किंवा इतरांवरचं अवलंबित्व जर आपल्याला जर कमी करायचं असेल तर हे प्रगत तंत्रज्ञान आपल्यासाठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपण तंत्रज्ञानाच्या युगात जे आहे ते आता वावरत आहोत. त्यामुळे आपल्याला तांत्रिक ज्ञान हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आजही आपला दृष्टिबाधित बांधव विशेषतः ग्रामीण भागातला या तांत्रिक जगापासून कुठेतरी दूर गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सर्व दृष्टिबाधित विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या बंधू भगिनींमध्ये
टेक्नॉलॉजिकल अवेअरनेस निर्माण करावा हा यामागचा शुद्ध व प्रामाणिक हेतू आहे. मित्रांनो, आता या एकंदरीत हे जे आपण तांत्रिक सत्राचं आयोजन करणार आहोत, हा जो स्मार्ट कोर्स आपण डिझाईन केला आहे, यात आपण कोणकोणत्या बाबींचा समावेश केलेला आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. मित्रांनो, यात आपण एक दृष्टिबाधित व्यक्ती कशा पद्धतीने अतिशय इफिशियंट पद्धतीने संगणक वापरू शकते हे आपण या एकंदरीत व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत. या संगणकीय स्मार्ट कोर्समध्ये आपण कशा पद्धतीने डेस्कटॉप स्क्रीनचं ओरिएंटेशन असू दे, त्याचप्रमाणे धीस-पीसी असू दे, एखादं सॉफ्टवेअर आपण कशा पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो, अनइन्स्टॉल करू शकतो, त्याचप्रमाणे NVDA या स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर विषयी माहिती, त्याचप्रमाणे NVDA सॉफ्टवेअरची सेटिंग आणि आपला या सेशन अंतर्गत मुख्य भर असणार आहे तो इंटरनेटवर. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपण इंटरनेटला माहितीचे जाळे असे म्हणत असतो, त्यामुळे इंटरनेटवर आपण प्रामुख्याने भर देणार आहोत. इंटरनेटवर आपण कशा पद्धतीने सर्च करू शकतो, त्याचप्रमाणे एखादी फाईल किंवा सॉफ्टवेअर कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो, यूट्यूब असेल, गुगल ड्राईव्ह असेल, जीमेल असेल, त्याचप्रमाणे स्वतः आपण कशा पद्धतीने एखादा फॉर्म भरू शकतो आणि यासारख्या अनेक बाबींचा आढावा आपण या उपक्रमाअंतर्गत घेणार आहोत. याच यूट्यूब माध्यमावर या टेक्नॉलॉजिकल सिरीज अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड होणार आहे. जास्तीत जास्त आपले जे दृष्टिबाधित बंधू भगिनी असतील, विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, तर या उपक्रमाबाबत सर्वांना माहिती द्या. आणि जर हा उपक्रम महाविद्यालयाचा जर आपल्याला आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती द्या. आणि ह्याच ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओज अपलोड होणार आहे, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.